आणायचे आम्ही खायचं किती भाडं भरायचं महिन्याला? हे घर आहे का? ह्याला घर म्हणतात काय नाही. अहो लय आमची हालत चालली. सरकार आजपर्यंत इथं कुणी आलं नाही, कोणीच नाही आलं मॅडम आजपर्यंत. आम्ही इतके वोटिंग मानून मॅडम माझा इलेक्शनवरनं विश्वास उठलाय. मी वोटिंग कार्ड नाही काढलं, काय नाही काढलं. हे बघा काय खाल्लं, कांदा आणि थोडासा भात. दाखवा ते टीव्हीला, ते सरकारला. आम्हाला जेवणनी आम्ही मुसीबत, आम्ही पाणीनी मुसीबत. आम्हाला इथं कार्यकर्ता उभं करून द्या म्हणजे आम्ही मतदान करू त्यांना. पण तुम्ही काय सोयी द्या मला? तुम्ही मला घर बांधून द्या, पाणी द्या, लाईट द्या, बस काही नका मला. काय बनायचं तुला मग? डॉक्टर. इलाज तर पाहिजे ना डॉक्टरसाठी त्यांना. निवडणुका सुरू आहेत, प्रचार चालू आहे. प्रचारासाठी सर्वच उमेदवार अगदी शहराच्या गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत जाताना पाहायला मिळत आहेत. पुण्यात सुद्धा अशाच खूप रंगात आलेला आहे प्रचार आणि चारही उमेदवारांकडून खूप जोरदार प्रचार चालू आहे. मात्र या प्रचारापासून एक घटक आहे, एक अशी वस्ती आहे जी पूर्णपणे वंचित आहे. ना इथे कुठला उमेदवार आलाय, ना कधी कुणी मतदान अधिकारी इकडे फिरकलेत, ना कधी कुणी इकडे जनगणना करण्यासाठी आलंय. या भागामध्ये कधी कुणीच येत नाही. ना प्रचाराला येतात, ना विकास कामं घेऊन येतात. कधी हाल हवाल विचारायला सुद्धा या वस्तीमध्ये कुणीच येत नाही. अशी एक वंचित वस्ती. खरं तर पुण्यामध्ये अशा अनेक वस्त्या आहेत. त्यापैकीच एक असलेल्या खडकी भागात असलेल्या पारधी समाजाच्या वस्तीत मी आज आलेली आहे. इथल्या नागरिकांकडून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत. सध्या निवडणुका सुरू आहेत आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आम्ही पुण्यातल्या विविध मतदारांशी बातचीत करतोय. इथले लोक मात्र मतदार नाही आहेत, कारण यांच्याकडे कुठलीही कागदपत्र नाही आहेत. त्यामुळे मतदानसुद्धा ही लोक करू शकत नाहीत. मात्र समस्या खूप मोठ्या आहेत या लोकांच्या. त्यांच्याच काय समस्या आहेत हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. चला तर मग जाऊया त्यांच्या वस्तीवर. या वस्तीत मी आलेली आहे. तब्बल 60-70 घरं या वस्तीमध्ये आहेत, झोपड्या आहेत आणि या झोपड्यांमध्ये जवळपास 200च्या वर पारधी समाजाचे लोक राहतात. मात्र तुम्ही आत्ता या ठिकाणी पाहत असाल की अंधार आहे, इथे लाईटसुद्धा नाही आहे, पाण्याचे कनेक्शन्स नाही आहेत. जवळपास पाहायला गेलं तर विकास इथे कुठेही दिसत नाही. माझ्याबरोबर याच भागातले काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार आजी, तुम्ही किती वर्ष झाले इथे राहता? आता आम्हाला 50 मला तर लग्नाला 50 झाले, माझी उंमर तर 50 झाले. पण आमची सासूची तर 80-90 वर्ष झालेले इथं राहूनच्यानी. नंतर सगळे लोक जमा झालेले इथं. त्यामुळं आम्हाला इथं तवापासून जे पाणी नाही तवा किती आमचे 80-90 आम्ही बंगल्यातल्या टोटीचंच पाणी पितो. आमचे मुलं शाळेला जाते, शाळेला पण आधार कार्ड भेटलेलं आहे कसं, पण शाळेतनं भेटलेलं आहे. पण त्यांना 10वी शिकले मुलं, पण त्यांच्या नोकरीसाठी आम्हाला राशन कार्ड पाहिजे, ते जातीचे दाखला काढायला राशन कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे. राशन कार्ड तर पाहिजे झालं तर पॅन कार्ड भेटतं. त्यामुळं आमचे पोरं 10वी शिकून काय उपयोग झाले का? कामाला तरी लागायला पाहिजे ना ह्या टायमाला. मग तुमच्या घरात आता किती लोक आहेत? किती जणांचं कुटुंब आहे तुमचं? माझं 10 मुलं, नातुंड मला 10, 2 पोरं आणि 1 पोरगी. त्याचं लग्न झालं, नवरा मेला, 2 त्याला मुलं आहे. ती लेक पण माझ्याकडेच आहे. सगळे मिळून आम्ही 14 जण आहे. आणि मी एकटेच कमवणार आहे. मार्केटला जाते, लिंबामध्ये 500-700 रुपये भेटते कसं तरी, तेच आम्ही गुजारा करतो लेकरा बाळांना त्याला. त्यामुळं मी असा विचार केला का ही मुलं शिकत्याल, त्याला जरा नोकऱ्या लागत्याल, त्यांचं तरी बरं होत्याल, त्यांच्या तर रांकीला लागत्याल. त्यामुळं आम्हाला ह्या मुलांना राशन कार्ड नाही, काय नाही. या मुलांना ना जातीच्या दाखल्याला पण लई पैसे लागतात. जेव्हा राशन कार्ड पाहिजे तेव्हा जातीचा दाखला, निदान तरी एकेका माणसाकडे 15-15 हजार रुपये जातीच्या दाखल्याला मागतात. मग ते कुठं आणायचे आम्ही? कोणी नगरसेवक वगैरे कधी आलेत का इथं? आता नाही, नगरसेवक नाही ना, काही नाही, काय नाही. इथं कुणी भटकतच नाही. तुम्ही आता इथे लाईट नाही, पाणी नाही, कसे राहता, जगता? मेणबत्ती जाळून आम्हाला राहायला जागत नाही का? घर घ्यायला गेले तर एवढ्या लोकांना घर पुरणार का? आमच्या घरामध्ये 500-500 लोकांमध्ये लई लेकरं बाळा असतात ताई. तर एक 5,000 तरी खोलीचं भाडं आहे. पत्र्याचं घेऊ ना काय घेऊ, छोटंसं घर 5,000, अंडी पैसे 10-20 हजार. मग ते कुठं आणायचे आम्ही? खायचं
किती भाडं भरायचं महिन्याला. त्यामुळं आम्ही असे राहिले मेणबत्ती कसे तरी काव तर मेणबत्ती पण नाही भेटत. नक्कीच आजींकडून आपण तब्बल 50 वर्षांपासूनची त्यांची कैफियत ऐकतोय. माझ्याबरोबर एक तरुण मुलगा आहे. तुझं नाव काय आणि वय किती आहे? संकेत भोसले मॅडम. मी 19 वर्षाचा आहे आणि माझं ITI झालं आहे. मी 10वी पास आहे आणि ITI बी पास आहे. अजूनपर्यंत मला जॉबला लागायचं मॅडम. आमच्याकडे डॉक्युमेंट नाही काय नाही, तरी बी आम्ही कसं करतो आहे मॅडम. तरी 10-15 हजार टेम्परवरी काम करतो आहे मॅडम. तरी पण आम्हाला इथं काय बोलू मॅडम, तुम्हाला सवलत नाही आम्हाला. बाकी सगळ्या जागेवर नळ लाईट पाणी लाईट सगळे, तरी पण आम्ही मेणबत्तीत वाचून आम्ही आजपर्यंत अभ्यास केला आहे मॅडम. आम्हाला आहे संस्था आहे करती मदत, पण मॅडम ते आता काय बोलू तुम्हाला. ते सरकारकडून मदत केली जाते का? नाही मॅडम, सरकार नाही मॅडम. सरकार आजपर्यंत इथं कुणी आलं नाही, कोणीच नाही आलं मॅडम. आजपर्यंत आम्ही इतके वोटिंग मानून मॅडम माझा इलेक्शनवरनं विश्वास उठला आहे. मी वोटिंग कार्ड नाही काढलं काय नाही काढलं मॅडम, करून मी वोट बी देत नाही. आज माझं 19 वर्ष आहे. कारण हे माझा मोठा भाऊ सगळ्यात आजपर्यंत कुणीच वोटिंग नाही केली नाही कोणी. कारण मतदान कार्ड काढण्यासाठी जेवढे डॉक्युमेंट लागतात कागदपत्र ते तरी आहेत का तुमचे? मॅडम नाही एवढं. आता इथले फक्त आधार कार्ड आहे मॅडम, ते बी शाळेतनंच काढून दिलं आम्हाला. आणि सगळं आहेत सर लोक आम्हाला सगळं मदत करतात. आणि आम्हाला एक जनसेवा फाउंडेशन आहे म्हणून ती बी मदत करते. पण आता ते बी करून किती करू शकतो मॅडम. आम्हाला जास्त करून आम्हाला सरकारने साथ नाही दिली तर आम्ही काय करणार मॅडम. आम्ही इथं राहून आम्हाला असं वाटतं की आम्ही नरकात राहतोय. निवडणुका सध्या चालू आहेत, पुण्यामध्ये सगळा प्रचार चालू आहे. तुमच्याकडे कधी कोणी आलंय का नेते? आजपर्यंत मॅडम तुम्हाला काय बोलू, आजपर्यंत इथं कुणी आलं बी नाही ना बघितलं ना. आजपर्यंत आम्ही वेगळ्या साईडला गेलो मॅडम. आम्हाला लाईट पाणी सगळं द्या, तर ते बोलतात हे वॉर्ड आमच्यात नाही. तिथं गेलो तर ते बोलतात हे वॉर्ड आमच्यात नाही. आता आम्ही जाणार कुणाकडं मॅडम. आम्ही 10 जागेवर फिरून बसलो आहे. आमचे घरं तोडतात हे करतात, तरी पण आम्ही काय मॅडम, आम्ही शेवटी काय आम्ही भटकी जमात आहे मॅडम. कुठं राहणार, कुठं बी राहणार. आम्हाला लाईट असो नसो आम्ही मेणबत्तीत राहून जगून खाणारे मॅडम आहे माणसं आहेत. आम्ही काय करू शकतो. तरी पण आमची पूर्वजांनी मेणबत्तीत राहून दिवस काढले तर आम्ही बी तेच करणार आहे मॅडम. तरी बी म्हणून आजपर्यंत वोटिंग बिटिंग सगळं बंद आम्ही करत नाही. आले बी तर कोणी येत नाही. आम्ही कुणाला मतदान देणार आहे सगळे लोक सांगा. तर इथं तर आहे मतदानावाले आले तर त्याला वोटिंग देणार आहे, नाही आले तर आम्ही झोपून राहू. ती पण झोपून राहत्याल, त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. आम्ही आहे, आम्हाला त्या लोकांनी भटकत जमात आहे आम्ही लोक. पण त्या लोकांनी आम्हाला अजूनपर्यंत एवढा महाराष्ट्रामध्ये एवढे जागा आहे, लोकांना शेतीबाडी आहे, त्यांना घरकुन दिले, त्यांना संडास बाथरूम करून दिले, त्यांना घ्यास देतात, घरकुन करून देतात. पण आम्ही महाराष्ट्रामध्ये राहून आमचा उपयोग तरी काय? आम्हाला तर काही इलाजच नाही, त्यांचा काही उपयोगच नाही. आम्ही असंच जगतो, असंच जगत राहिलेलो. लहान मुलं सुद्धा आहेत तिथं. तुझं नाव काय? सुरती. आणि शाळेत जाते का तू? हा, माझी नाते माझे 7वीला आहे. आता 7वीला गेले. तुझे काही कागदपत्र आहेत का? शाळेचा दाखला किंवा असं काय आहे का? आधार कार्डच आहे. आधार कार्ड शाळेचा दाखला आहे ना तिथं. काय बनायचंय तुला मोठं होऊन? डॉक्टर. पण तेवढे इलाज तर पाहिजे ना डॉक्टरसाठी. त्यांना ती बोलताना तर बोलत्याला अशा गरिबाचे लेकरं, पण करणार तर मोठ्या माणसांनी सारं द्यायला पाहिजे ना. असं होणार आहे का फुकटच? आर्मी जायचं स्वप्न होतं मॅडम. इथं लाईट ना पाणी, आम्ही कसं जाणार, आम्ही कुठं राहणार, खाणार पिणार कुठं मॅडम. ते माझी आई एक ती लिंबू विकून जाते, ते बी फिरून किती फिरणार. तरी पण दिवसातनं एकदा दोनदा जाते. तरी बी आता आज मार्केट यार्डमध्ये धंदा होता, तरी पण ते सगळा बंद केला आमचा. तरी आम्ही कसं करतो कसं बसतो, तरी आम्ही आमचं चालू होतं घर. एक टायमाला खाऊन पिऊन आम्ही एवढं शिकलेलं असून तरी बी आम्ही बिगारी काम करतो का? आम्हाला माहिती आहे आम्हाला जेवायचं पिवायचं, आमच्या घरच्यांना चारायचं आहे. कुठल्या सरकारी वोटिंग देऊन बी फायदा नाही. माझं कोण नाही. हे मुलगी मेली, मुलगा मेला, माझं कोण नाही. मतदान केलंय का तुम्ही कधी? मतदान मला करत होता, मी नाही करत. तुम्ही काय सोयी द्यायचा मला? तुम्ही मला घर बांधून द्या, पाणी द्या, लाईट द्या, बस काही नका मला. महिन्याचा राशन पुरा.
नेते कुणी येतात का राजकारणी? नाही कोणी, आमदार नाही, खासदार नाही, कोणी नाही येत. हे बघ, मला आज 80 वर्ष झाली इथं राहायला आहे. 2 पोरं नाही होते, ट्रेनिंगमध्ये मुलगी मुलगा. आता 2 मुलं 1 मुलगी आहे. कुणाचं कोण नाही, मुलगी नाही ना मुलगा नाही. होतारचे गेला, मला होतारचे गेला, मला कुणी नाही. मी मागून खालची एशी बसची जाऊन. एक खूप मोठं कुटुंब माझ्याबरोबर आहे, त्यांच्याकडूनही त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत. काय सांगाल, तुमची मागे चूल जळतीये, गॅस नाही, काय नाही? गॅस नाही मॅडम, काय नाही. चूल आहे, चुलीवर स्वयंपाक करतो आम्ही. पाणी नाही, लाईट नाही, अंधारामध्ये राहतो. लय वाईट परिस्थितीमध्ये राहतो आम्ही. परत राशन नाही, पाणी नाही, मच्छर चावते, साप निघते, तिथं डेंजर इलाका आहे. नगरसेवक पण आम्हाला मदत करत नाही आहे रंजनमधला. परत अजून काही म्हणजे काहीच आम्हाला विलाज नाही ना, कसं जगायचं ते पर्यायच नाही आहे. दुसरं म्हणलं तर काम धंदा काय नाही भेटत. काय करायचं आता, आम्ही कामधंदा करून काही करणारे माणसं आम्ही बिगारलं. कधी कोण कसे लाकडे बिकडे नाही का तोडायला. हां, किती मुलं आहेत तुम्हाला, शाळेत जातात? नाही ना, मला 3 मुलं आहेत, 1 मुलगी, 4 मुलं आहेत. शाळेमध्ये आहेत पण ते शिकवलं नाही मॅडम. आणि ते नुसतं दखल पास केलं, पोरांना बरोबर लक्ष दिलं नाही. दुसऱ्यांना शिकवलं पण या पुऱ्या अख्ख्या झोपडपट्टीच्या लेकरांना शिकवलं नाही. आणि मॅडम लोकांनी बरोबर लक्ष दिलं नाही. तुमच्याकडे मतदानाचं कार्ड आहे का? तुम्ही कधी मतदान केलंय का? नाही मॅडम, काहीच सोय नाही आम्हाला, काहीच. मग आम्ही लय उपाय करतो पण आम्हाला उपाय करायला साथ दिलीच नाही कोणी. तुमच्याकडे मतदान कार्ड आहे? काय नाही, काय सगळ्या गल्लीमध्ये कोण नाही. आम्ही कसं, आम्ही 25 वर्ष झालं आम्ही इथं आहो. 25 वर्ष झाले इथं आहो, पण काय सोय नाही ना. एवढ्या दिवसात कोणी नेते आले होते का तुम्ही? नाही, एक आमचे लतिकेसाठी ताई होते आणि ते लतिकेसाठी ताई ते राजकारणी ते भंडारी साहेब ते आहे. ते दुसरं कोण प्रचाराला कोणी आलतं का आता? हां, प्रचाराला कोण नाही आला. इलेक्शन चालू आहेत, माहितीये का तुम्हाला? हाय, माहिती आहे मॅडम, हाय. तुम्हाला असं वाटत नाही का आपण पण मतदान करावं? करावं वाटतं, मग आमच्याकडे काय कुरूप नाही तर काय करायचं आता. राहायला आलो तर आता आम्हाला इथं झाले 40, 45, 50 वर्ष झाले. इथं आम्ही झोपडपट्टीमध्ये, ह्या झोपडपट्टीमध्ये राहतो. इथं काही सोयरक्षण नव्हतं, तर सोयरक्षण नव्हतं तरी पण आम्ही करतो. आम्ही लांबून 1 हांडा पाणी आणतो डोक्यावर, 1 हांडा पाणी आंघोळीला आणतो, 1 हांडा पाणी कपडे धुवायला आणतो, पण लांबून आणायला लागतं आम्हाला. तुमच्याकडे आधार कार्ड, राशन कार्ड असं काय आहे का? असं काही कुरूप नाही आहे इथं आम्हाला नेंबर उभं करून द्या. तेवढ्या लोकांचं लय पुण्य, लेकरा बाळांचं पुण्य लागन, त्या सरकारलाही लागन, सगळ्यांना लागन. हे जाग्यावर एवढे दगड होते, तेवढे दगड आम्ही काढले, आम्ही साफसफाई केली, आम्ही घरं बांधले. सरकारने येऊन अतिक्रमवाल्यांनी आमच्या घरांना बुलडोजरनी उडवले. आमचे बांधलेले घरं, पत्र्यांचे शेड, एवढे सुंदर घरं बांधलेले होते, तेवढे घरांचे वाटोळा केले. तुम्ही त्यांना विचारलं नाही का की तुम्ही बुलडोजर चालवला, मग आम्ही कुठे राहायचं? त्यांनी काही बोलून दिलं नाही आम्हाला. त्यांनी आणल्याबरोबर त्यांनी बुलडोजर घालायचं चालू केलं. नाही तर कुणाला पत्रे काढून दिले नाही तर कुणाला सामान नाही. आमचे सामानसुद्धा मातीमध्ये मिक्स झाले. आमच्या आता उन्हाळा आहे, पण पावसाळ्यात तुम्ही कसं राहता इथे? मग आम्ही झोपडे, हे बघा ना आमचे झोपडे, तुम्ही बघा ना, तुम्ही टी व्हीमध्ये द्या ना, हे सरकारपाशी जाऊन द्या ना, आमचं सरकारपाशी जाऊन द्या. हे आमचे झोपडे, तुम्ही पलीकडचे झोपडे बघून आले, पाहिले आहे का नाही? हे तर काय आहे, लेकरं बाळ आहे म्हणून 1 पत्रा कुठून जमा करून आम्ही लावलाय घरांना, की पाऊस बिऊसमध्ये भीती वाटते, लेकरं बाळ आहे बारीक, तरी पण आम्ही कॉप्या बांधून ठेवल्या. हे घर आहे का? ह्याला घरं म्हणतात? काही नाही. अहो लई आमची हालत चालली. हे आमचे एवढेशे पोर आहे, बारीक लेकरं आहे. या लेकरांना करायचं काय? हे बघा, आम्हाला टायमावर जेवण नाही. हे बघा काय खाल्लं, कांदा आणि थोडासा भात. दाखवा ते टी व्हीला, ते सरकारला. आम्हाला जेवणनी आम्ही मुसीबत, आम्ही पाणीनी मुसीबत,
आम्हाला हागणं मुतणं तर कुठं पण संडास करू शकतंय, पण काय म्हणतं आपलं सरकार, कुठं बाहेर बसायचं नाही संडासाला, घाण करायची नाही, ते पण आम्ही मान्य करतो, ते पण आम्ही मान्य करतो. आम्ही पण साफसफाई राहणार माणसं आहे, तरी आम्हाला संरक्षण थोडंसं करा. संरक्षण केलं तर सरकाराचं नाव निघणार का? सरकाराचंच नाव निघणार का दुसऱ्याचं नाव निघणार? त्या सरकाराला आमची विनंती आहे की आम्हाला थोडीशी आम्हाला मदत करा, एवढी आमची विनंती आहे. थोडीशी मदत केली ना बरं होईल. पाण्याची सोयी, संडासाची सोयी आम्हाला इथं कार्यकर्ता उभं करून द्या, म्हणजे आम्ही मतदान करू. त्यांना पण आम्ही मतदान करू शकतोय. आम्ही राशन कार्ड काढू, मग त्यांच्यापासून आम्हाला जे ते बोलन मग ते करू शकतोय ना आम्ही पुरावा. पण तसं काय आम्हाला ते कार्यकर्ताच भेटत नाही. इथं कोण उभंच राहत नाही, बोलतात इथं काहीच नाही आहे, पाणी नाही काय नाही, कुठून आणायचं? सरकार मानतच नाही. मग सरकारने वरून ऑर्डर दिली तर कोण पण उभं राहणार का नाही आमच्या साईटने? बोला मॅडम, खोटं आहे का खरं आहे मला तुम्ही सांगा. आम्ही हे बघा, आम्ही एवढी कष्ट करून इथं राहतोय आणि असं आम्ही एवढे हालतीने हे दिवस काढले, आणि ह्याच्या पुढं पण गेले तर जाईन दिवस आणि करण, पण सरकारने थोडीशी गरिबाला मदत करावी एवढी विनंती आहे आमची. आपण पाहतोय अगदी लहान बाळ आहे, 5-6 महिन्यांचं बाळ आहे, खाली झोपलेलं आहे. या बाळाच्या घरातले सगळे कुटुंबीय आहेत इथे, त्यांच्याशी बोलणार आहोत. किती वर्ष झालं तुम्ही इथे राहता? आम्ही 25 वर्ष झालं, पण आम्हाला कुठलाही आजपर्यंत कोण इथं नगरसेवक नाही ना, कोण कार्यकर्ता नाही, अध्यक्ष नाही. आम्ही अंधारामध्ये, लाईट नाही, पाणी नाही, सब अपंगाचे इथं सब अपंगच राहतात. समजे इथं लय आमची कसं करून आम्हाला कुठंही सहारा नाही, जागा नाही, घर नाही, काही नाही, ना पाणी ना लाईट ना काही पण नाही, कुठलाही व्यवसाय नाही. तुम्ही कधी मतदान केलंय का? आपल्याकडे काय कागदीपत्रीच नाही तर काय करणार? आम्ही तर वोट देणारच, पण आम्हाला कुठलाही पुरावा नाही आमच्याकडे, म्हणून आम्ही तर कसं जिंदगी गुजारतो. कुठं फुगे गजरे वजरे बनवून आपली जिंदगी काढतो. आम्ही अपंगच आहे, 5-6 जण एका घरामधले अपंग बहीण भाऊ असे आम्ही अपंगच आहे. पाणी नाही, लोणी नाही, लेकरा बाळांना शिकवायला पण संस्थामध्ये पाठवायला पण का आमच्याकडे व्यवसाय कुठलाही नाही. आमच्या मुलं बाळं पण असंच भिका मागून फिरते, तिकडे जा काय करून जगणार? तुमची इच्छा आहे मतदान करायची? आमची इच्छा आहे मतदान करू म्हणून, पण आम्हाला आजपर्यंत कुणी घेतलंच नाही वोटला. मग काय करून आपण काय करून पुढे जायचं? आमची इच्छा तर होतीच ना की मतदान करावं, आपल्याला आपले समजून घ्यावं, सरकारची मदत आपल्याला पण हवी, आपण पण सरकारला मग सहकार्य करू, हे आमची पण इच्छा आहे. पण आम्हाला कसलाही उपाय नाही. तुम्ही शिक्षण घेतलंय का? काय नाही, काही सुद्धा शिक्षण नाही ना, काही सुद्धा नाही. तुमची मुलं शाळेत जातात? नाही, बारके 4 मुले आहेत, ते शिक्षण नाही ना, काही सुद्धा नाही. मग आता तुम्ही म्हणजे घर कसं चालवता? भीक मागून तेव्हा आणून तेव्हा लेकरा बायला खाऊ घालते. ते काही काम वगैरे तुम्हाला कोणी काम देत नाही का? काही सुद्धा नाही देत. गजरे फुलं बिलं फुगे बिगे इकून खाते ते. तुम्हाला असं वाटतं का मतदान करावं म्हणून? हा वाटतंय ना. आज पुण्यातल्या या पारधी वस्तीवरती मी आले होते. जवळपास खूप नागरिकांशी बातचीत केली, ऑन कॅमेरा असेल किंवा ऑफ कॅमेरा असेल. अतिशय विकासामधली विसंगती या ठिकाणी पाहायला मिळते. एका साईडला आपल्याकडे IT सेक्टर आहे, शिक्षणाचं माहेरघर आहे, संस्कृतीचं माहेरघर आहे, विद्येचं माहेरघर आहे. त्याचबरोबर हिंजवडीसारखं IT पार्क आपल्याकडे झालं आहे. आणि त्याहून जास्त आयरणी म्हणावी लागेल की आपल्याला इथेच वरती, जिथे या लोकांच्या झोपड्यात वरती, पुण्याचा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा प्रकल्प म्हणजेच पुणे मेट्रो जाती आहे, समोरून ट्रेन जाती आहे. म्हणजे जवळपास 70 वर्षांपूर्वी झालेला विकाससुद्धा समोर आहे आणि आत्ता गेल्या 2-3 वर्षांमध्ये झालेला हा मेट्रोचा विकाससुद्धा समोर आहे. मात्र हे लोक तेव्हाही तसेच होते, आजही तसेच आहेत.
स्वातंत्र्य मिळालं, 70 वर्ष झाली, 70 वर्षात काहीच बदललं नाही. बदलले ते फक्त यांचे ठिकाणे, स्थलांतर होत राहिली, कधी पुण्याच्या या भागात, कधी पुण्याच्या त्या भागात. आता जवळपास 30-35 वर्षांपासून ही वस्ती याच ठिकाणी आहे. 2-3 पिढ्या त्यांच्या याच ठिकाणी झाल्यात. मात्र तरीसुद्धा आधार कार्ड फक्त शाळा शिकणाऱ्या मुलांकडे आहेत, रेशन कार्ड नाही आहेत, मतदान कार्ड नाही आहेत, मतदानाशी यांचा कुठलाही संबंध नाही आहे. खरं तर आपण पाहतोय की पुण्यात जेव्हा आम्ही लोकांशी बातचीत करतोय त्यावेळी अनेक लोकांना, अनेक सुशिक्षित लोकांना मतदानाची तारीखसुद्धा माहीत नाही आहे. मात्र इथल्या लोकांना मतदान कधी आहे हे माहिती आहे. मात्र मतदान करण्यासाठी मतदान कार्डच नाही, मतदान करण्याची इच्छा आहे, मात्र आमच्याकडे कुणी नेता प्रचाराला सुद्धा येत नाही. गॅस नाही, पाणी नाही, लाईट नाही, शिक्षण नाही, कपडे नाही, मूलभूत गरजा नाही, काहीच नाही. हा समाज जसा तेव्हा होता तसाच आजही आहे. पुण्यात सगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये प्रचार करणारे उमेदवार इकडे कधीही फिरकले नाहीत. या समाजाचा विकास कधी होणार, कधी यांची मतदान कार्ड येणार? एक खूप मोठी लोकसंख्या आहे भारतभरात यांची आणि सगळीच लोक मतदान प्रक्रियेच्या बाहेर आहेत. ही खरं तर खूप दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल, कारण भारतीय संविधानाने भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क दिलाय, अधिकार दिलाय. मात्र या सगळ्याच हक्क आणि अधिकारांपासून संपूर्ण समाज वंचित आहे, कैक वर्षांपासून वंचित आहे, कित्येक पिढ्या वंचित आहेत. सरकार मात्र कुठेही लक्ष देताना पाहायला मिळत नाही आणि हे आपल्या सरकारचं खूप मोठं अपयश आहे असंच म्हणावं लागेल. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.